नमस्कार मंडळी, मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्णच महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे. आमच्या गावाकडे पण भरपूर पाऊस चालू आहे. यवतमाळ, नांदेड जिल्ह्यामध्ये पूरस्थिती आहे आणि ठाणे, कल्याण, मुंबई या भागात पण भरपूर पाऊस चालू आहे. तर शाळा पण बंद आहे मुलांच्या. 2 दिवस झाले, कालही नाही आजही नाही, कारण पाऊसच तसा आहे. पूर्ण रोड जाम झालेले आणि मुलं आजारी पडण्याची पण भीती असते, त्यामुळे शाळा पण बंद आहे. तर आज जे आपण रेसिपी बघणार आहोत ती असणार आहे पत्तागोबीची रेसिपी. खूप सिंपल आहे, टेस्टी आणि हेल्दी असणार आहे. तर चला चालू करू आपण. तर मी पॅन मध्ये 2 ते 3 चम्मच तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरा आणि कढीपत्ता छानपैकी फ्राय केलाय. आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी टाकणार कांदा. छानपैकी फ्राय झाल्याच्या नंतर मी मोठा एक कांदा घेतलेला आहे आणि छान बारीक चिरून कांदा चांगला फ्राय होईल. तर पत्तागोबीचे आपण महत्व सांगायचे असल्यास तर पत्तागोबीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, जे आपल्या रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते आणि आपण आजारापासून बचावण्यास पण मदत होते व्हिटॅमिन सी मुळे. आणि व्हिटॅमिन सी त्वचेसाठी पण खूप फायदेशीर असतं. आणि विटॅमिन सी सहितच पत्तागोबीमध्ये विटॅमिन के असतं, जे की विटॅमिन के भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यात पण हे होते. हाडांचे आरोग्य सुद्धा सुधारते. आणि या भाजीमध्ये फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे पचनक्रिया जी असते ती पण चांगल्या प्रमाणात होते आणि बद्धकोष्ठता वगैरे असते ना, ते कमी होण्यास मदत होते. आणि फायबरमुळे वजन वाढीसाठी पण, म्हणजे वजन वाढते ना सारखं, तर त्याच्यामध्ये आपण सारखी जर भाजी ही खात राहिलो तर वजन कमी होण्यास पण मदत होते. आपल्याला वजन वाढण्यापासून बचाव होते, म्हणजे सारखं जे वजन वाढतं ना आपलं त्यापासून पण बचाव होते. या भाजीचे म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारे पण या भाजीमध्ये असं पदार्थ तयार करू शकतो. जसे की पत्ता गोबीची मंचुरियन बनवता येईल आणि पत्तागोबी सलाड मध्ये पण भरपूर प्रमाणात यूज करतात. पत्तागोबीचे सँडविच मध्ये पण यूज करतात. पत्तागोबी फ्राईड राईस मध्ये पण यूज करतात. म्हणून पत्तागोबीच्या भरपूर रेसिपी आहेत, ते आपण बघणारच आहोत. कांदा टाकल्याच्या नंतर लसूण पण छानपैकी फ्राय केले. नंतर लसूण कांदा बऱ्यापैकी फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हळद टाकली अर्धा चम्मच गरम मसाला, ते पण छानपैकी फ्राय होऊ देत. आणि नंतर लाल तिखट टाकले मी 1.5 चम्मच लाल तिखट. लाल तिखट 1.5 चम्मच टाकून छानपैकी फ्राय केलेलं, मस्त तेलामध्ये परतवलं. आणि नंतर टाकले मी कांदा लसूण मसाला. त्याने टेस्ट छान येते भाजीला. कुठल्याही भाजीमध्ये आपण एक अर्धा चम्मच टाकायचं. आणि नंतर मी अर्धा टोमॅटो टाकलाय, मोठा अर्धा टोमॅटो. त्याला पण छानपैकी फ्राय केले. आणि पत्तागोबी मध्ये अँटीऑक्सिडंट पण भरपूर प्रमाणामध्ये असते, त्यामुळे कॅन्सर सारखा रोग सुद्धा होण्यास बचावतो. आणि हृदयविकारासाठी पण चांगली आहे पत्तागोबी. तर छानपैकी मी फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकले मीठ, चवीपुरते मीठ. त्याला छानपैकी परतवून घेतलं. आणि मी अगोदरच पत्तागोबी बारीक बारीक चिरून घेतलेली आणि छान स्वच्छ धुवून घेतलेली मी पत्तागोबी. तुम्ही बघू शकता, छान असं फोडणी बसली, मस्त तेल सुटलं फोडणीला. आता मी त्याच्यामध्ये पत्तागोबी टाकली. शेंगदाण्याची पूड मी वरून टाकली, तुम्ही फोडणीमध्ये पण टाकू शकता. आमच्या इकडे शेंगदाण्याची पूड सगळ्याच भाजीमध्ये वापरतात. म्हणजे ज्या भाज्या असतात ना मसाल्याचे, ते सगळ्या भाजीमध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये शेंगदाण्याची पूड वापरली जाते.
सोबत खोबऱ्याची पण पूड टाकतात, म्हणजे खोबरं भाजून त्याची पूड बनवून ठेवायची आणि ती पण 1 ते 1.5 चम्मच टाकायची कुठल्याही भाजीमध्ये. छान टेस्ट येते. भाजी मी छान परतून घेतली. आता मी 2 चम्मच टाकले शेंगदाण्याची पूड. त्याला पण छानपैकी परतून घेते. भाजी छानपैकी परतून घेतल्याच्या नंतर थोड्या वेळासाठी झाकून ठेवावी लागेल आणि भाजीमध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही, कारण भाजीमध्ये भरपूर जास्त प्रमाणात पाणी असतं ऑलरेडीच तिच्यामध्ये, आणि झाकून जरी ठेवली ती लगेच मऊ पडते ही भाजी. पाणी टाकायची बिलकुलच गरज नाही. छानपैकी बघा परतून घेतली. आता मी झाकून ठेवते 4 ते 5 मिनिट. झाकून ठेवली 4 ते 5 मिनिटाच्या नंतर मी काढून बघितली तर बऱ्यापैकी शिजलेली, पण थोडं पाणी होतंच त्याच्यामध्ये, अजून म्हणावी तशी शिजलेली नव्हती, म्हणून मी थोडा वेळ अजून झाकून ठेवली. 2 ते 3 मिनिट अजून एकदा छान परतून घेऊन अजून एकदा झाकून ठेवली आणि मग थोड्या वेळाने 2 ते 3 मिनिटांनी काढून बघितली तर भाजी छान शिजलेली. तुम्ही बघू शकता, मस्त भाजीला कलर, रंग पण छान आलाय आणि टेक्स्चर पण मस्त आलंय आणि खूप टेस्टी पण झालेली भाजी. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकते, म्हणजे कोथिंबीरमुळे अजूनच टेस्ट वाढते भाजीमध्ये. तुम्ही नक्की ट्राय करा घरी, ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा, कमेंट पण नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला तुम्ही अजिबात विसरू नका. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि तुम्हाला अशाच रेसिपी शेअर करत जाईन छान छान. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.